महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। बातमी गडचिरोली येथून आहे। डॉक्टर नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे हे मागील 2 दशकापासून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात शैक्षणिक व सामाजिक संविधानिक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्य करीत आहेत। गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील कर्मवीर विद्यालय, अमीरजा तहसील, जिल्हा गडचिरोली या ठिकाणी 2001 साली त्यांनी सहाय्यक शिक्षक या पदावर कामाची सुरुवात केली। शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही याची जाणीव असल्याने त्यांनी MA, MPhil आणि PhD नागपूर विद्यापीठ या ठिकाणी घेऊन आपल्या शैक्षणिक कार्याची ओळख महाराष्ट्र व देशाला घ्यायला लावली। डॉक्टर नामदेव खोब्रागडे यांचे अनेक शोध निबंध नामांकित पुस्तकामध्ये प्रकाशित झालेले आहेत। विशेष म्हणजे डॉक्टर नामदेव खोब्रागडे यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने घेतले आहे। जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने डॉक्टर नामदेव खोब्रागडे यांना वाङ्मयीन, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल त्यांनी घेतली असून 19 व 20 नोव्हेंबर 2026 रोजी बाली, इंडोनेशिया येथे 7वे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे। या साहित्य संमेलनात डॉक्टर नामदेव खोब्रागडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येणार आहे। हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉक्टर दीपक कुमार खोब्रागडे अध्यक्ष आणि डॉक्टर अनिल काळबांडे सरचिटणीस यांनी डॉक्टर नामदेव खोब्रागडे यांना पत्र पाठवले असून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे। डॉक्टर नामदेव खोब्रागडे यांच्या या उल्लेखनीय कार्याची 7 समुद्रापार दखल घेतल्याबद्दल त्यांच्या मित्र व परिवाराकडून डॉक्टर नामदेव खोब्रागडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीनेही आम्ही डॉक्टर नामदेव खोब्रागडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा देत आहोत। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे हे वार्तापत्र आपल्याला कसे वाटले त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा।